सद्गुरु श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु वेदास भगवान की जय। सच्चिदानंद सद्गुरु ब्रह्ममूर्ति नाना बाबा महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। अयुक्त संबुद्धि नास्ति तम अयुक्त भावनम अस्ति स अभावयं शांतीनम अस्ति अशांतस्सं सुखम कृतः। योगयुक्त नसलेल्या पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि त्याला त्याची इच्छाही नसते. ज्याची इच्छा नाही त्याला शांत नाही आणि ज्याला शांती नसलेल्याला सुख कोठे येणार. हे युक्ताची कडसणी नाही दयाच्या अंतकरणी तो आकळला जाणगुणी विषयाधिक. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही असमर्था आणि स्थैर्याची आस्था. तेची निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना तरी शांती केवी अर्जुना आपू होय. ते तर शांतीचा जिवाळू नाही ते तर सुख विसरवणी न रिगे. कही दैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. देखे अग्नी माझी घाती ये बीजे जरी रुडती तरी अशांतता सुखप्राप्ती घडवू शके. मनोनी अयुक्तपण मनाचे ते सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियांचे दमन करी. आपण या ठिकाणी श्रावण महिन्याच्या निमित्ताने ग्रंथ वाचन करतोय. ज्ञानेश्वरी अध्याय 2 साख्य योग 66वा श्लोक याच्यावर आपलं निरूपण चालू आहे. ज्याला उपयुक्त होऊन राहण्याची युक्ती गवसली नाही त्याला विषयाच्या गुणाने बांधून टाकतात. अर्जुना मग त्याची बुद्धी क्षणभर देखील स्थिर राहत नाही अथवा बुद्धी स्थिर राहावी अशी त्याची आस्थाही उरत नाही. कसं असतं, जो योगयुक्त राहण्याची युक्ती ज्याला कळत नाही त्याला ह्या गोष्टी सुद्धा स्थिर असं तो राहू शकत नाही. त्याच्या मनाला निश्चल व्हावे ही भावनाच उरत नाही तर अर्जुना त्याला शांती कशी कोठून मिळेल. ज्याप्रमाणे पापी माणसाला मोक्षाचा वास नसतो त्याप्रमाणे जिथे शांतीचा ओलावा नाही तिथे सुख चुकून सुद्धा पाय टाकीत नाही. पहा, विस्तवामध्ये भाजलेले बी जर उगवले असते तर शांतीहीन पुरुषाला सुखाची प्राप्ती होईल. कारण बीज बाजूने केली नाही ना. बीज जर भाजलं तर ते उगवत नाही. म्हणून त्या ठिकाणी शांतीहीन पुरुषाला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून मनाची चंचलता हे दुःखाचे सार आहे. या करतेचा इंद्रियांचे निग्रहाचे दमन करावे हे चांगले. सगळ्या इंद्रियांना एकत्र आणायचं, त्याला कंट्रोल करायचा. चरता इंद्रियानि दमनम यमनाः य अनुविधीयते तत् असासी वायुनाम यवम अस्त प्रज्ञा हरितम. इंद्रिय जर सैर वैर संचार करू लागले असता जे मन त्याच्या मागे जाते आणि पाण्यातील नावाला भलतीकडे नेणाऱ्या वायूप्रमाणे त्याच्या बुद्धीला भलतीकडेच नेते. म्हणजे ज्याचा स्वतःचा इंद्रियांवर कंट्रोल नसेल ना, जसं मन इकडे तिकडे धावतं ना तशी पाण्यातली नाव जी असते ती नाव पाण्यातली वाऱ्याच्या दिशेने धावपळ करत असते. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेचे न तरते विषय सिंधू. जैसी नाव थडिये टाकिता जरी वरपडी होय दुवार्ता तरी चुकिलाही मागता अपावो पावी. तैसी प्राप्यते पुरुषे इंद्रिय लाळती तुझी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिक. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं की इंद्रिय जे जे म्हणतील ते तो पुरुष करतो आणि ते तरले असे म्हणाले तरी ते विषयातून सुटत नाहीत. ज्याप्रमाणे नाव काठाला लागल्यावरही जरी ती वादळात सापडली तर ती पुन्हा दुर्गतीला ओढून घेते तसे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तर तो देखील पुन्हा संसार सुखाने व्यापला जातो. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आत्मप्राप्ती होते. प्रबोध झाल्यानंतर आत्मप्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी श्रीपाद बाबा सांगायचे लक्ष लावून राहा.
जर त्याने लक्ष लावून नाही राहिलं, त्याच्यात सातत्य नाही राहिलं, तो इंद्रियांचे लाड करतो आणि त्याप्रमाणे तो संसारामध्ये दुःखाने व्यापला जातो. पटेल तसं बोलू शकतो, पटेल ते करू शकतो, कारण त्याच्या इंद्रियाच्या मग वाचा असेल, पाहिजे तेवढं खात राहील, पाहिजे तेवढं बोलत राहील किंवा नको ते बघत राहील आणि काही करू शकतो. म्हणजे ज्याला आत्मप्राप्ती झाली त्या पुरुषाला जर इंद्रियाचे लाड केले तर त्याला संसारात दुःख प्राप्ती होते. तस्माते महाबाहो यत्स इंद्रियान इंद्रियाधैर्यभा सर्वशा निगृहीतीनं तस्य प्रज्ञा प्रतिष्ठता. म्हणून हे महाबाहो अर्जुना, हे सगळे अर्जुनाला उद्देशून आहे. हे महाबाहो, ज्याची इंद्रिय विषयापासून संपूर्ण आवरलेली असतात त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. किती सोपं करून सांगितलं. म्हणून आपुली आपण जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्म जियापरी आऊ इला अवयव पसरी ना तरी इच्छा वशे यावरी आपण तैसी इंद्रिय आपती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. आता अनिक एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुन तुझं सांगेल परिसपा. या ज्या ओव्या मी तुम्हाला वाचून दाखवत आहे या 68व्या श्लोकाच्या निरूपण केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या. यांचा अर्थ असा असतो की म्हणून आपल्याला आपली इंद्रिये नियंत्रित करता आली तर अर्जुना दुसरे त्याहून काही मोठे मिळवायचेच नाही आहे. पहा, कासव प्रसन्न असता आपले अवयव पसरले कासव आणि मनात येईल तेव्हा ते आपले अवयव आपल्या आतमध्ये आकडून घेते. त्याप्रमाणे इंद्रियांची ज्याची इंद्रिय ताब्यात असतात तो म्हणेल तेव्हा त्याप्रमाणे करता त्याची बुद्धी स्थिर झालेली असते असे समज. आता आणखी पूर्ण पुरुषाचे लक्षण तुला सांगतो ऐक. जो पूर्ण पुरुष असतो त्याचं लक्षण तू ऐक. या सर्व भूताना निशा तस्मा संयमी जागृती यत्सा भूतानि जागृती सा पच्छांती मने निशा. 69वा श्लोक आहे की सर्व प्राणी त्याविषयी निद्रिस्त असतात, त्याविषयी संयमी पुरुष जागृत असतो व ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागृत असतात त्या ठिकाणी तो ज्ञानी मुनी निद्रस्त असतो. म्हणजे कसं असतं माहिती का, लोक जिथं जागृत आहेत तिथं ज्ञानी पुरुष आराम करतो आणि जिथं ते लोक झोपलेले हा त्या ठिकाणी निद्रिस्त असतो. सर्व देखे भूतजात निदिले तेथेचे तया पाहिले आणि जीव जेत चेले ते तरे द्रुत तेची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तेची जाणे निरवधी मनुष्यध्वर. पहा, सर्व माणसे ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली म्हणजे अज्ञानी असतात त्या ठिकाणी हा पुरुष उजाडलेले म्हणजे आत्मज्ञान झालेले याला असतो. आणि सर्व प्राणी ज्या विषयामध्ये जागृत असतात त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी योगी झोपलेला असतो. म्हणजे प्रबोधाचे नामस्मरण ज्या ठिकाणी चालतं, ज्यांनी अखंड जरी काही सेवा केली किंवा चिंतन केलं, वारी केली किंवा काही भजन केलं, पण जोपर्यंत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर नसेल तर तो इतरांसारखाच झोपलेला. ज्यांना हे आत्मज्ञान झालेलं नाही आहे ते झोपलेले आहेत, ते अज्ञानी आहेत आणि त्या ठिकाणी हा आत्मज्ञानी माणूस हा जागे असतो. असे ज्याचे वर्तन असते तो उपाधीत रहित झालेला असतो आणि त्या मुनीश्वराची बुद्धी ही स्थिर आहे. तोच ब्रह्मतत्वाची परमावधी जाणत असतो. ब्रह्मतत्व त्याचं काय आहे, कसं प्रकारचे आहे हे तो परमावधी म्हणजे अत्यंत उत्तम प्रकारे जाणत असतो. आपण आता 17वा श्लोक बघूया. यतम आपाया पुरी मानम अचलम पस्तेय प्रतिष्ठ समृद्ध पविशन्ति तदम सर्वकायाः यवं पविशन्ति सः
शांती आपतोनी काम कामीना. पार्था अनिकही परी तो जालो येईल अवधारी. जैसी अशोभता सागरी अखंडित. ज्याप्रमाणे उदक चारही बाजूंनी किंवा चाहो बाजूनी भरत असताही जो आपली मर्यादा सोडत नाही, अशा समुद्रामध्ये प्रवेश करते वेळी ज्या पुरुषामध्ये सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते. विषयाची इच्छा करण्याला काही मिळत नाही. आणि काही पार्था काही परी जो दानो येई अवधारी. जैसे शोभा सागरी अखंडित. जरी सरिता गोग समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरी आधी करो हे इच्छितम मर्यादान संडी. ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषोनी जाती समजता. परिनिन्य नवे पार्था समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयाची शोभू नाही बुद्धी. काही न पावता न भादी अधूती तया ते. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वाती वेरी. कान लाविजे तरी अद्दारी कोंडेल करून. देखे सिद्धी रिद्धी सिद्धी तया परी. आली गेली सेन करी तो वितुगला असे अंतरी महासुखी. तो आपुलेनी नागरपणी इंद्र भुवनाते पोवळ बने. तो जेवी रचे पालवणे बिल्लाचे. जो अमृतासाठी ती ठेवो तो जैसा काजीन सेवो. तैसा सो सुखानुभवी न भोगी रिद्धी. पार्था नवले पायी जेथे स्वर्ग सुख लेखनीय नाही ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृत्या होती. किती सोपं करून सांगितलं पहा अर्जुना. अरे आणखी एका प्रकारे त्याला ओळखता येतो. ते जर ऐकशील तर ऐक. जशी समुद्रामध्ये निरंतर शांतता असते, जरी सर्व नद्या प्रवाह करून तुडुंब भरून त्या सागराला मिळतात, तरी तो त्याची जराही फुगत नाही किंवा आपली मर्यादा सोडतच नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये जरी सर्व नद्या आटून गेल्या तरी सुद्धा समुद्रामध्ये उणीव कधीच पडत नाही. त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी प्राप्त होऊन ज्याचे मन हर्षाने उचंबळीत नाही किंवा त्या प्राप्त झाल्या नाही तरी त्याचा धीर सुटत नाही. योगी पुरुषाचं लक्षण आहे. बरे अर्जुना मला सांग, सूर्याच्या घरी प्रकाश करणाऱ्याला दिवा लागतो का रे? किंवा दिवा लावला तरी तो सूर्य काय अंधारात बुडून जातो का? पहा, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आली किंवा गेली याची पर्वा नसते. तो अंतःकरणामध्ये महासुखामध्ये निमग्न असतो. त्याचा अंतःकरण सुखाने पूर्ण भरलेलं असतं. तो अशा ऐश्वर्यामध्ये इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो. ज्याला आत्मसुखामध्ये समाधी सुखामध्ये जो तल्लीन असतो त्याला इंद्राचं सुख दिलं तरी त्याला नको असं, कारण त्याच्यापेक्षा जास्त आत्मसुखी तो असतो. ऐश्वर्या इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो. तो बिल्लाच्या पाल्याच्या पोपट्यात कसा रमेल. अरे तो अमृताला नावे ठेवतो. तो जसा काजीला हात लावत नाही त्याप्रमाणे त्याला आत्मसुखाचा अनुभव आला. तो रिद्धीचा भोग घेत नाही. रिद्धी सिद्धी त्याच्यापुढे तुच्छ आहे. अर्जुना काय आश्चर्य पहा, जिथे आत्मसुखापुढे सर्व सुखही तोकडे वाटते तेथे त्याला बापड्या रिद्धी सिद्धीची काय पाणी. 71वा श्लोक बघूया. यवं पुरुषाणं सर्वानं कामनं विद्धायं निष्कृषः निमर्मः निरंकारं सनं चरति स शांती अभिगच्छति. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ ममत्व रहित अहंकार रहित होऊन संसार करतो त्याला शांती प्राप्त होते. बरोबर. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञो भला ओळखतु. तो अहंकार ते दौडुनी सकळ कामी सांडुनी विचरे विश्व होनी विश्ववादी. म्हणजे असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला आहे, परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे हे तू जाण. तो अहंकाराला घालून सर्व कामना सोडून अनुभवाने
जगद्रूप बनून जगामध्ये वावरत असतो. आपल्या ठिकाणी तो स्थिर असतो, पण तो जगामध्ये चालतो. आपण म्हणतो ना, किती वेडा या, तर काहीच समजत नाही. तसं नसतं, तो त्याच्याच नादामध्ये असतो, त्याच्या आत्मज्ञानामध्ये तो स्थिर असतो. बाहेरच्या जगामध्ये इंद्रियांकडनं जे काम करून घ्यायचं तेवढे तो करतो, बाकी त्याला त्याच्यामध्ये काही पडत नाही. आता शेवटचा श्लोक आहे. यशा ब्राह्मी स्थिती हा पार्था नयनम प्राप्य विमुहती स्थिरास्था मता कालेपि ब्रह्म निवारणमुच्यते यती श्री भगवद्गीतासु उपनिषदु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे साख्ययोग नाम द्वितीयाध्यायः. अर्जुना, ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मनंदामध्ये पोचतो. ऐका, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, ते पावले परब्रह्म अनायसे. अरे जे चिद्रूपी मिळविता, देहातिथी व्याकुळता, आड ठाको न सके चित्ता प्रज्ञा दया, ते जिथे स्थिती सोड मुखे श्रीपती, सांगतार्जुनापती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकले, ते तर मग अर्जुने मनी म्हणितले, आता आमच्या काजा कीर आले उपपत्ती या. जे कर्मदात आलोय येत निराकारिले देवे, तरी पारुषले म्या जुंदावे म्हणून. ऐसा श्री अच्युताची अबोला, चित्ती धनुधर वळला, आता प्रश्न करू भरा आशंकोनी. तो प्रसंग असे नागरू, तो सकल धर्माशी आगुरू, तो विवेकामृत सागरू प्राप्त हेनू. जो आपण सर्वज्ञ ज्ञातू, निरूपिता होय श्री अनंतू, ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्ती दासू. ही अनंत स्थिती, ब्रह्मस्थिती, जे निष्काम झाले ते भोग ते अनायासी परब्रह्मालाच प्राप्त होतात. मृत्यू समोर दिसत असूनही तो जो अंतरी व्याकुळ होत नाही, ज्याची कधी त्या स्थिर प्रज्ञाला बाधा होत नाही, ती स्थिती श्रीकृष्णाने स्वतः मुखाने अर्जुनाला सांगितली असे संजय म्हणाला. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात असे म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने माझे युद्ध करणे आयतेच थांबले. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तामध्ये असा प्रसन्न झाला की यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो चांगला प्रश्न विचारेल. तो प्रसंग मोठा सुंदर आहे. जणू सर्व धर्माचे माहेर आगरच आणि विचारूपी अमृताचा मर्याद सागर आहे. सर्वज्ञानांच्या शिरोमणी जो श्रीकृष्ण, तो स्वतः जे निरूपण करेल ते निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज किंवा नामदेव सांगतील. बघा, पहिल्या युगामध्ये मोह झाला होता. दुसऱ्या अध्यायामध्ये साख्ययोग अर्जुनाला समजून सांगतात, तू क्षत्रिय आहे, स्वधर्म कर, तुझं कामच ते असं आहे तसं आहे. सगळ्या पद्धतीने स्थिर होण्यासाठी त्याला सांगत आहेत. परंतु त्याला यावेळेला स्थिर व्हायला सांगितलं. त्याच्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न झाली की मला आता युद्ध करायचीच गरज नाही आहे. जर या सगळ्या गोष्टी किती खटाटोप झाला तरी माझ्यामध्ये काही फरक पडायला नको. म्हणून तो पुढच्या अध्यायामध्ये कसा प्रश्न करतो हे ऐका. कारण हा जो गीताचं भाष्य जे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे, तिकडे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे काही समजवतात ते तसं तसं संस्कृतमध्ये समजवत आहेत. त्यांनी आपल्या प्राकृत भाषेत आपल्याला समजून दिलेलं आहे. यती श्री ज्ञानदेव विरचिते भावार्थ दीपिका द्वितीयाध्याय समाप्तः. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रैदास बाबा महाराज की जय.
ब्रह्ममूर्ती नानाबाबा महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त.